नाही, नक्कीच हे आता मला माझ्या जिल्ह्याशी खरं तर लहानपणापासून माझं आयुष्य पूर्ण मी माझं हे कर्मभूमी जन्म माझे सगळे कडचिरोली येथील आदिवासी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मी नेहमी आवाज उठवत आलेलो. आज आमच्यावर थोडा विश्वास ठेवून ग्रामसभेने ही बैठक बोलवली आणि आम्हाला बोलवलं. आम्हाला बोलवल्यानंतर हे प्रश्न मांडले. या प्रश्नाला न्याय देण्यासाठी हे प्रश्न 110ची कलम आहे, त्याचं संशोधन झालं पाहिजे. सोपं काम आहे, संशोधन करू आम्ही. आमचं सरकार आलं आणि कायद्याचा दुरुपयोग करून कोणाला बदलून मारण्याचा कोणाला अधिकार दिला? कोणाला बोलवा पोलीस स्टेशन मध्ये आणि ठोकून काढा, हा कोणाला अधिकार दिला? कायद्याने काय कारवाई तुमच्याकडे पुरावे असतील तर करा, परंतु अशा पद्धतीनं कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर संशोधनाची मागणी असेल तर ती नक्की केली जाईल. आणि त्यामध्ये त्याबरोबरच इतरही प्रश्न जे आहेत पेशाच्या संदर्भात, पेशा कायदा लागू झाला 80 प्रमाणे, वन कायदा लागू झाला 1980 ला, पण कायद्यानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्याचा दुरुपयोग होतो, कायद्याला बाजूला सारून सगळं काम केलं जातं. मग कायद्याच कशाला? यांचं म्हणणं आहे की कायद्याला धरून व्हावं आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. कायद्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंट व्हावं हे ते म्हणताय, त्याला धरून आम्ही पुढे जातो आणि ते जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्यांना आम्ही शब्द दिले. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. भाऊ, आणि तुम्ही एक भाषणात म्हटले की अशोक नेते मूळ आदिवासीच नाही, तर इथले कोणते पुरावे आहेत आणि निवडणुकीत तुम्ही म्हणजे कोर्टात जाल असं एक प्रतिक्रिया दिली होती, काय म्हणा? आम्ही कोर्टात चाललोच आहे. 2-3 दिवसामध्ये पिटिशन दाखल होणार आहे. ते जे दाखले काढले, खरं तर ते सिंगो नावाचं गाव आहे, त्याचं सावनेरच्या जवळ असं काही गाव आहे, त्या गावचं रहिवासी दाखवलं. तिथल्या ग्रामपंचायतचा दाखला आणला, तिथे त्यांचा जन्म झाला. तिथून आम्ही प्रमाणपत्र आणलं. तिथे त्या काटोलमधून त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढायला पाहिजे, पण ते काढली 10वीच्या बेसवर. त्या कास्ट सर्टिफिकेट मधले ते नागपुरात काढली, नागपूर तहसीलदार करत. तर नागपूर तहसीलदारांना पत्र लिहिल्यावर पहिलं पत्र आम्हाला मिळालं की त्यामध्ये त्यांनी आमच्या कार्यालयातून कास्ट सर्टिफिकेट काढलीच नाही. मग काहीतरी प्रेशर आला असेल, महिन्याभराने त्याच तहसीलदारांनी लिहून दिलं काढली म्हणून. मग तिसऱ्या तहसीलदार गेल्यानंतर त्याच्याकडून लिहून मागितलं, तर तो म्हणतो की आमच्या ऑफिसमधून अशी कास्ट सर्टिफिकेट आम्ही दिलीच नाही. आणि त्याचे भाऊ नेते याची जात आमच्याकडे पूर्ण प्रमाणपत्र आणि कागद सर्टिफिकेट हे भूमिजन आहे. ही जात नोटिफाईड ज्या कास्ट आहेत मध्य प्रदेशातील त्या कास्ट मध्ये हे ट्रायबल मध्ये नाही. ज्या लिस्ट पाहिल्या आम्ही, म्हणजेच ते ट्रायबल आहेत का हा प्रश्न निर्माण झालाय. त्या कोर्टाकडे आम्ही न्याय मागतो. व्हॅलिडिटी काढताना सुद्धा पोलिसांनी जे चौकशी केली ते पूर्णतः बोगस होती असा आमचा आरोप आहे आणि म्हणून आम्ही आता कोर्टात न्याय मागायचा निर्णय घेतला. धर्मवीर आत्राम यांनी प्रतिक्रिया, चंद्रपूर जिल्ह्यात तुम्ही तिकीट मागितले होते परंतु तिकीट न मिळाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याकडे वडेट्टीवार यांच्या लक्ष आहे असे म्हटले. आता माझा जिल्हाच आहे त्यामुळे मी जिल्ह्यात लक्ष घालणार. त्यात नवीन काय आहे? ते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात लक्ष घालतात, मी तर माझ्याच पक्षात लक्ष घालतोय. त्यामुळं बाबांना याचं दुःख काय आहे तर त्या भागामध्ये काँग्रेसला आणि सर्व लोकांचा जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे बाबा घाबरून हे पक्षातून जाणार वगैरे अशा वावड्या उठवत आहेत. त्याला मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि मुंबईत काँग्रेसला 2 जागा देण्यात आले, तर उत्तर मुंबईमध्ये ही जागा मी जिंकू शकतो अशी राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, काय म्हणा? नाही, असं आहे, अदलाबदल करायची असेल तर राऊतांची इच्छा असेल तर आमची तयारी आहे. ती जिंकू शकत असेल तर मग ते घ्या, त्याच्याऐवजी सांगली वगैरे देऊन टाका. काय मार्ग काढता येईल आणि मार्ग काढायची आमची चर्चा सुरू आहे. आणि शेवटचा प्रश्न, आंबेडकर म्हणतात की 20 जागा महाविकास आघाडीचे भाजप सोबत फिक्सिंग झाली, हे आरोप केलेला आहे, काय म्हणा? नाही, आता त्यांची फिक्सिंग कोणाकडे बरोबर आहे हे मला सांगता येणार, म्हणून ते अशा प्रकारची फिक्सिंगची भाषा कदाचित करत असावे. आम्ही सर्व शक्तीनिशी लढतो, प्रामाणिकपणे लढतो. फिक्सिंगचा विषय आम्हाला जनता मतदानातून
त्याचं उत्तर देईल.